या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. हाय क्रिएशन तर्फे तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शारदीय नवरात्रोत्सव भारतीय सण आणि उत्सवांपैकी अत्यंत महत्त्वाचा आणि पूजनीय मानला जाणारा सण. ह्या सणामध्ये आपण सर्वच जण देवीची मनोभावे पूजा करतो, तिची सेवा करतो, तिला काही हवं नको ते बघतो. ह्याच धर्तीवर हाय क्रिएशन तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे एक नवीन पॉडकास्ट सिरीज नवसृजना. देवी हे एक निर्मितीचं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं रूप आहे, म्हणजेच स्त्री. आणि स्त्रीच्या आयुष्यात 9 हा अंक अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे देवीने 9 दिवस 9 रात्री एका दैत्याशी युद्ध करून 10व्या दिवशी त्यावर विजय मिळवला, त्याचप्रमाणे एक स्त्री सुद्धा आपल्या आयुष्यात 9 महिने एक गर्भपोटात वाढवून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार करून एक सुंदर बाळाला जन्म देते. जणू काही ती नवनिर्मितीच करते. आणि अशा पद्धतीने ती अनेक गोष्टींची सृजनशील पद्धतीने नवनिर्मितीच जणू करत असते. ह्याच धर्तीवर नवसृजना या सिरीजमध्ये आपणही 9 वेगवेगळ्या कला प्रकारांमधल्या 9 महिलांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. आणि आपल्या ह्या सिरीजचे प्रायोजक आहेत नर्मदा मसाले, कोल्हापुरी चवीचे घरगुती मसाले, आजीच्या हातची चव. घरामध्ये जेवण सुंदर बनवण्यासाठी मसाल्यांचा अगदी महत्त्वाचा वाटा आहे. हाच विचार करून नर्मदा मसाल्याने कोल्हापुरी चवीचे अत्यंत पारंपरिक असे घरगुती मसाले विक्रीसाठी आणलेले आहेत आणि ते आपल्याला प्रायोजक म्हणून लाभले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची आणि खूप सुंदर गोष्ट आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला. आज आपल्यासोबत नवसृजना ह्या सिरीजमध्ये आहेत वेदांती वैद्य. मी तुमचं हाय क्रिएशन तर्फे या सिरीजमध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू, धन्यवाद. वेदांती वैद्य यांनी कम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर्स केलं आहे, तर इंटेरियर डिझायनिंगचा डिप्लोमा केला आहे. मागील 11 वर्षांपासून त्या पुण्यामध्ये स्वतःची फर्म पैस डिझाईन स्टुडिओ चालवत आहेत. पैसने आजपर्यंत 130 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले आहेत. पैसने मुंबई, नांदेड, संभाजीनगर यांसारख्या महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक प्रोजेक्ट केले आहेत. तसेच मला हेही सांगायला अत्यंत आनंद होत आहे की वेदांती वैद्य ह्या अत्यंत उत्तम फोटोग्राफर आहेत. तसेच त्यांना कलेचं एक खूप मोठं फॅमिली बॅकग्राऊंड आहे. ख्यातनाम लेखक दासू वैद्य यांच्या त्या पुतणी आहेत. तर मी तुमचं पुन्हा एकदा ह्या सिरीजमध्ये खूप खूप स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मी खूप छान. मला नवसृजना या प्रोजेक्ट अंतर्गत बोलवलं याबद्दल मला खूप छान वाटतंय. तुझ्यासोबत आणि हाय क्रिएशनच्या टीम सोबत भेटून बोलून खूप छान वाटतं. धन्यवाद. तर आपण आता आपल्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. आज तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राची आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली आणि असं कधी वाटलं की पूर्ण वेळ करिअर म्हणून हाच मार्ग निवडावा? ही जरा मजेची गोष्ट आहे खरं तर. मला लहानपणापासून म्हणजे शाळेतल्या साधारण शेवटच्या 2 वर्षात असं क्लिक झालं होतं की आपलं जे काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या ज्या अभ्यासाबद्दलच्या आवडी-निवडी होत्या किंवा जे माझे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स होते, त्यानुसार मला असं वाटलं होतं की मी खूप जास्त डॉक्टर किंवा मेडिकल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये मी काम नाही करू शकणार किंवा तो अभ्यासही मला फारसा आवडणार नाही आणि जमणारही नाही. तेव्हाच असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं क्षेत्र निवडूया, की भाषेमध्ये काही करता येईल का किंवा कलेमध्ये काही करता येईल का. कला म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स नसून किंवा गाणं नसून आर्किटेक्चर करता येईल का किंवा चित्रकले संदर्भात काही करता येईल का. पण आम्ही जिथे राहायचो तेव्हा मी 10वीत असताना किंवा त्या काळामध्ये संभाजीनगरला, तर तिथे थोडंफार असं होतं की कॉलेजेस वगैरे अवेलेबल होते, सगळ्याच गोष्टी होत्या. पण मी त्यातल्या त्यात मला इंटरेस्ट होता की मांडणी करणे किंवा अशा काही गोष्टी छान अरेंज करणे हे लहानपणापासून होतं थोडंफार.
सो बाबा माझे आग्रही होते, की एकतर तू ते कर, म्हणजे इंटिरियर डिझायनिंग किंवा आर्किटेक्चरला जा किंवा असं काहीतरी कर जे तुला आवडेल काम करायला. की जबरदस्ती मला हे प्रोफेशन किंवा माझा जॉब आहे म्हणून असं करायला वाटू नये, मनापासून करता यावं. सो तेव्हा थोडंसं फार मी मनावर नाही घेतल्या त्या गोष्टी आणि पटकन जिथे ॲडमिशन मिळत होतं तिथे घेऊन टाकलं कम्प्युटर सायन्स BSc ला. आणि त्यानंतर मग तिथे जरा पुढे आल्यानंतर कळालं मला, की हे जरा जास्त अवघड आहे. म्हणजे हे आत्ता मी पास होती ह्याच्यात बऱ्यापैकी, पण नंतर पुढे जाऊन मला हे काम करताना मजा नाही येणार आहे. तर तेव्हा मग अगदी पूर्ण पूर्ण वर्तुळ उलटं फिरवून असं काहीतरी फील्डच बदलायचा निर्णय घेतला आणि तेव्हा मग परत एकदा नव्याने सुरुवात केली आणि इंटिरियर डिझायनिंगला ॲडमिशन घेऊन मग पुढे अभ्यास आणि हे सगळं मग खूप आनंदाने व्हायला लागल्या सगळ्या गोष्टी. वा, किती छान. तर ह्या क्षेत्रात आल्यानंतर एक मुलगी म्हणून आपण वेगळी वाट निवडतोय. म्हणजे तसं तर तुम्ही सांगितलंच आत्ता, की तुम्हाला पठडीत बसणारं असं डॉक्टर, इंजिनियर असं काहीही करायचं नव्हतं. तरी सुद्धा एक मुलगी म्हणून आपण काहीतरी वेगळी वाट निवडतोय आणि त्या काळात, ज्या काळात तुम्ही केलत हे, त्या काळात कदाचित मला असं वाटतंय, की इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्चरसाठी इंटरेस्टेड अशा फारच कमी मुली असतील. तर तेव्हा तुम्हाला कुठेतरी असं जाणवलं का आपण काहीतरी वेगळीच वाट निवडतोय, कसं होईल काय, अशा पद्धतीने काही तुम्हाला प्रश्न पडले का? आणि त्यावेळी तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला कशा पद्धतीने पाठिंबा होता? ओके. एकतर असं आहे, की माझं साधारण शिक्षण हे 2010 नंतरचं आहे. 10, 11, 12, 13 वगैरे. तर खूप आधीचा काळ नाहीये हा. तोपर्यंत बऱ्यापैकी आपला समाजामध्ये म्हणजे अगदी मध्यम वर्ग किंवा त्याच्या खालचा किंवा अगदी वरचा सगळीकडे महिला, मुली सगळीकडे काम करायला लागल्या होत्या. म्हणजे अगदीच 1990 वगैरे असा काही नव्हता तो काळ. त्याच्यामुळे खूप तसा स्ट्रगल नव्हता, की अरे मी एकटीच मुलगी आहे, एकटीच स्त्री आहे आणि अशी इकडे-तिकडे फिरतेय म्हणजे पुरुष किंवा मेल डॉमिनेटिंग क्षेत्रात फिरतेय असं नव्हतं. पण तुरळक होतं. असंही होतं, की तुरळक आहेत मुली या क्षेत्रामध्ये. आर्किटेक्चर किंवा इंटिरियर डिझायनिंग दोन्ही क्षेत्रामध्ये. पण असं नाहीये, की हे खूपच वेगळं काहीतरी. वेगळं आहे असंही नाही. हे क्षेत्र नॉर्मल आहे, की आता तर खूप ह्याच्याबद्दल प्रचार प्रसार झाल्यामुळे सगळ्यांना माहिती झालंय आणि गोष्टी थोड्या सोप्याही झालेल्या आहेत. आम्ही मधल्या जनरेशनचं असल्यामुळे सगळंच असं गुढी-गुढी वातावरण बऱ्यापैकी मिळालंय असं मला वाटतं, की खूप स्ट्रगलही नाही आणि खूप हेवी टेक्नॉलॉजी पण नाही. एक दोन्हींची सांगड घालून जे कामं करायची करतात लोकं, त्यात अजूनही थोडीफार फिट होतो आम्ही. म्हणजे असं वाटतं मला अजूनही. आणि घरच्यांचा पाठिंबा म्हणाल तर मी अशा कुटुंबातून आलेली आहे की जिथे आई-वडील, काका-काकू असे सगळेजण सगळीकडून खूप लाडही करतात. खूप काय म्हणतात पॅरेंटिंग जे असतं पालकत्व केवळ आई-बाबांचं नसून काका-काकूंचंही आहे. सो सगळीकडून सगळ्या दृष्टीने मला गोष्टी पाहायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या किंवा त्यातून शिकायला मिळालं. त्यामुळे मला असं कुठेही लहानपणापासून असं दाखवून दिलं नाही की तू मुलगी आहेस तर तू ही कामं करू नकोस. घरातलं सिलेंडर संपलंय तर वेदांती घेऊन ये आणि लाव. सो मी ते 14 किलोचं सिलेंडर अगदी वजन उचलायला लागल्यापासून मला ते करता येत होतं. त्यामुळे मी हे कसं करू किंवा मी टिंबर मार्केटमध्ये जाऊन काय घेऊन येऊ किंवा मला 10 गोष्टी उचलून ठेवायच्यात. तर हे सगळं मला कधी प्रॉब्लेम या गोष्टीतला वाटला नाही. आणि हे क्षेत्र आहे तसं की मेल डॉमिनेटिंग आहे. इथे म्हणजे तुमच्या डिझायनर लेव्हलला नाही, पण तुमची जी टीम असते ना, जसं की कार्पेंटर्स आहेत किंवा व्हॉटएव्हर वेंडर्स आहेत, हे सगळे पुरुष असतात इथे. फार कमी प्रमाणामध्ये स्त्रिया असतात. तर त्यामुळे तिथे नक्कीच चॅलेंजेस तयार होतात, की काहीतरी वेगळं करावं लागतं, काहीतरी ट्रिक आजमावी लागते आणि ती कामं कशी घडवून आणायची ह्यासाठी जरा ट्रिक्स वापराव्या लागतात. ते मात्र नक्कीच आहे. आता आज आपण 2024 मध्ये म्हणजे अगदीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जगात जगतोय. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा एक स्त्री आहेत. म्हणजे आपण म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचे उद्धारी असं एकीकडे चित्र आहे आणि दुसरीकडे आपल्याला असं दिसतंय की त्याच वेळी आपल्या समाजात वेगवेगळ्या ठिकाणी वय न बघता, क्षेत्र न बघता अगदी सर्रासपणे मुलींवर अत्याचार होत आहेत.
तर अशा वेळी तुम्ही स्वतःला सुरक्षित समजता का? हा खूप गंभीर प्रश्न आहे. स्त्री राष्ट्रपती असलेल्या देशाचे आपण नागरिक आहोत, स्त्री नागरिक आहोत. तर ही गोष्ट खूप अभिमानाची आहे नक्कीच. पण अशात जे आपण ऐकतोय की अगदी बाळं असतात, तान्ही बाळं 7-8-10 महिन्यांची, तिथपासून ते अगदी 50, 56, 65 वर्षांच्या महिला असतात. कोणीही असं सुरक्षिततेने फिरतंय, अगदी वावरतंय असं होत नाही. किंवा आपल्याला आपलं मूल कोणाकडे सोडायचं आणि ती मुलगी असेल तर ते थोडंसं अजूनही आता तर असं वाटायला लागलं की हे थोडंसं भीतीदायक होत चाललंय की काय. किंवा अगदी बिनडोकपणे मी शेजाऱ्यांकडे सोडू का माझ्या मुलीला 2 तास खेळण्यासाठी, हा पण एक विचार करावा लागतो. सराउंडिंग जे आहे आपलं किंवा पर्टिक्युलरली माझ्या कुटुंबाबाबतीतलं किंवा आजूबाजूचं जे आहे ते त्या प्रमाणात थोडंसं सुरक्षित वाटतं मला. सो कुठेतरी बॅलन्स साधूनच ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा स्वतःच्या बाबतीत किंवा आजूबाजूच्या आपल्या मैत्रिणी आहेत किंवा काकू मावशी आत्या आहेत, त्या सगळ्यांना तो बॅलन्स साधूनच राहणं गरजेचं आहे असं वाटतं मला. खरंच तुम्ही आत्ता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, की कुठल्याही गोष्टीचं टोक न गाठता योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात त्याचा बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे. अशाच धर्तीवर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो. मग सक्षम स्त्रीची व्याख्या तुमच्या मते काय असावी? की पुरुषांपेक्षा स्त्रीवरती जास्त जबाबदारी असते आणि तिच्यात ती क्षमता आहे की ती जास्त जबाबदाऱ्या स्वतःहून घेऊन ती पारही पाडू शकते. सो मला असं वाटतं निसर्गाने बनवलं स्त्रीला त्यासाठी आहे की तुम्ही जास्तीत जास्त काम करा, जास्तीत जास्त गोष्टींवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि जास्तीत जास्त तुमचं आयुष्य चांगल्या कामासाठी खर्ची करा. सो सक्षमीकरण हे गरजेचं आहे आणि हे खूप वैयक्तिक आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने हे सक्षम होत जायचं असतं आणि ते करायचं असतं. आणि ह्यासाठी समाजातून जी मदत हवी आहे ती वेळोवेळी मिळायलाही हवी आहे. म्हणजे आता अगदीच खूप पॉलिटिकली बोलायचं झालं तर आपल्याला सरकारकडून ती थोडीफार मदत मिळायला हवी आहे किंवा घरच्यांकडूनही मिळायला हवी आहे, कामाच्या ठिकाणी मिळायला हवी आहे. जर एखादी व्यक्ती काम करते तर तिला मदत नक्कीच करायला हवी, हे मात्र नक्की. तर असं सगळीकडून सगळं मिळालं तर सगळेजण सक्षमच होतील. आता तुम्ही पॉलिटिकल गोष्टींचा विषय काढलाच आहे, तर त्यावरनं मला अगदीच सुचलं, की एकीकडे चित्र असं आहे, मुलींवर, महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांना अबला म्हणून कुठेतरी घोषित केलं जातंय असं मला वाटतंय किंवा पुन्हा एकदा म्हणजे आज आपण एका मोठ्या अशा टेक्नॉलॉजीच्या आणि व्हिजन काहीतरी डोळ्यांसमोर मोठं ठेवून असणाऱ्या जगामध्ये जगत असताना सुद्धा पुन्हा स्त्रीला सपोर्ट करा, स्त्रीला सवलती द्या, असं चित्र चालू आहे. आणि कुठेतरी कदाचित काही प्रमाणात त्याचा गैरफायदा घेतला जातोय असं कुठे तुम्हाला वाटतंय का? म्हणजे मला अगदीच आत्ता रिसेंट उदाहरण सांगायला आवडेल. उदाहरणच्या ऐवजी तो एक अनुभव आहे माझा. अगदी रिसेंटली अनुभव आलाय मला. मी असंच प्रवास करत होते बसने आणि आता तर हल्ली बसमध्ये खूप सवलती वगैरे वाढलेल्या आहेत आणि बस काय कुठल्याही ठिकाणी लेडीज फर्स्ट अशी आपल्याला कदाचित फार सवय आहे. तर त्या सवयीप्रमाणे एका ठिकाणी महिलांसाठी राखीव असं सीट होतं. मात्र त्या सीटवर एक ज्येष्ठ आजोबा बसले होते. कारण बसमध्ये गर्दी खूप होती आणि त्यांना अगदीच उभं राहता येत नव्हतं. त्यामुळे मग त्यांना जिथे जागा मिळाली तिथे ते बसून गेले कारण ज्येष्ठ नागरिकांच्या सीटवर दुसरे आजोबा बसले होते. तर तेवढ्यात एका पुढच्या स्टॉपवर त्या बसमध्ये एक महिला चढली आणि ती महिला ती अर्थात संध्याकाळ असल्यामुळे तिच्या ऑफिसवरनं ती थकून आली होती आणि ऑफिसमध्ये दिवसभर जे काही झालं असेल तिची काही ना काही चिडचिड हे ते झालंच असेल. पुन्हा घरी जाऊन आपल्याला सगळं करायचंय हे सगळं चक्र तिच्या डोक्यात चालू होतं. त्यामुळे ती बसायला जागा शोधत होती आणि तेवढ्यात तिला दिसलं की महिलांसाठी आरक्षित अशा सीटवर एक आजोबा बसले आहेत. तर त्याच क्षणी ती त्या आजोबांशी भांडायला लागली. सगळेजण तिला समजावत होते की नाही अगं ते आजोबा आहेत, तू ऍटलिस्ट तरुण तरी आहेस की तू उभं राहून तुझं स्टॉप पण जवळ आहे तोपर्यंत तू उभं राहून मॅनेज करू शकते. पण नाही, अशा वेळी तिने भांडून ते सीट मिळवलंच आणि त्या आजोबांना तिथून उठवलंच. तर अशा प्रकरणांमध्ये म्हणजे असे कधी तुम्हाला अनुभव आले आहेत का? किंवा एकदम मग तिथे फिमेल डॉमिनन्स असू शकतो कदाचित. तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे?
एक तर ही गोष्ट मला वाटते फार तुरळक घडत असतील अशा घटना, की बऱ्याचदा आपण असंच बघतो की महिलांवरती अत्याचार होत आहेत किंवा त्यांच्याकडे फार लक्ष दिलं जात नाहीये, म्हणून मग हे सगळे आपले आरक्षण आणि हे सगळं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये किंवा बाकी ठिकाणी. पण अशा गोष्टी मला वाटतंय की अजूनही आपण थोडंफार तो स्ट्रगल चालूच आहे, म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये चालू आहे. काही समाजाच्या माध्यमामध्ये कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी नाहीच आहे, अगदी स्वतंत्र आहेत स्त्रिया. पण मला असं वाटतं की अजूनही आपण विकसनशील आहोत या बाबतीत, की आपण विकसित नाही आहोत. तर विकसनशील आहोत, त्यामुळे याबद्दल आपण लगेच बोलू नये किंवा अरे बापरे, ती बाई अशी कशी चुकीची वागली, ज्येष्ठ नागरिकांना कसं काय उठवलं तुम्ही, असं आपण एकदम म्हणून सगळ्या समस्त स्त्रियांवरती ते डाग नको लावायला. असं असू शकतं ना, की काहीतरी तिचं बिनसलं असेल म्हणून तिने राग काढला असेल, असं म्हणून आत्ता तरी सोडून देऊया. कारण मग होईल काय माहितीये का, की जे काही घटक आहेत, की ज्यांच्यावर अजूनही खूप प्रमाणामध्ये अत्याचार होतोय, ते मग सगळीकडे ते डाग लागतील, असं होईल, की ते पण डागाळले जातील. त्यामुळे अजूनही आपण नाही तेवढं डेव्हलप झालोय, विकसित नाही होत या बाबतीमध्ये. अजून मला वाटतं 15-20 वर्षांनी याच्याबद्दल आपण परत चर्चा करू. म्हणजे नक्कीच, मग नक्की. तेव्हा खरी-खरी सिच्युएशन असेल. म्हणजे याच पद्धतीने आपण बदल घडवत राहिले समाजामध्ये, तर 15-20 वर्षांनी आपण परत एकदा असं तो आपण म्हणतो आणि बसूया पुट्टेमाच्या नवरात्रीमध्ये आणि तेव्हा आपण अशी चर्चा करू नक्कीच, काहीतरी. नक्कीच आवडेल मला. छान. आणि आत्ताच आपला थोडासा पुन्हा एकदा ताणतणावाचा विषय झाला, तर तुमच्याबद्दल मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं, की तुम्ही एक उत्कृष्ट इंटेरियर डिझायनर म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्तम रीतीने कार्यरत तर आहातच, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही एक संसार सुद्धा तुमचा अगदी छान पद्धतीने सांभाळताय. तुम्हाला एक छान छोटी मुलगी सुद्धा आहे. तर अशा वेळी तुम्ही तुमचं खाजगी आयुष्य आणि काम ह्याचा बॅलन्स कशा पद्धतीने साधता? ह्याचं उत्तर खूप सोपं आहे माझ्यासाठी. कारण माझं कुटुंब हाच एक खूप मोठा आधार आहे, पाठिंबा आहे. नवरा माझा म्हणजे अगदी फक्त मुलीला सांभाळणं वगैरे असं काही नाही, पण अगदीच कामामध्ये गरज पडली आहे, कुठे कमी आहे, जिथे कमी तिथे मी, अशा पद्धतीने तो माझ्यासोबत कायम उभा असतो. आणि हो, त्याबद्दल मी थोडा जास्त त्रास पण देते त्याला खरं तर हक्कानी. आणि ते आहे. त्यानंतर माझे सासू-सासरे ज्यांना मी अम्मा-पप्पा म्हणते, त्यांचा मला खूप मोठा आधार आणि सगळ्याच गोष्टी आहेत. आणि सोबत राहण्याची ती एक गंमत आहे, की आई-बाबा आपल्या सोबत असतात. तर खूप आपण कायम लहान राहण्याचा आपल्याला चान्स मिळतो. तर तो आम्ही आनंद घेतो त्या गोष्टीचा, की आमचे सासू-सासरे, माझे सासू-सासरे सोबत असतात. आई-बाबा पण माझ्या सोबतच असतात, जवळ असतात म्हणजे. त्यामुळे दोन्ही आई-बाबांचा खूप पाठिंबा आहे. आणि त्यांची इच्छा आहे की मी अजून चांगलं काम करावं. त्यासाठी मला मुलीसाठी काळजी करायला लागत नाही, कारण ती आजी-आजोबांसोबत सेफ असते, घरीच असते आणि त्यांच्याकडून तिला वेगवेगळ्या गोष्टी छान शिकायला, ऐकायला मिळतात आणि खूप फायदे पण असतात आजी-आजोबांसोबत राहण्याचे, जे आपण आपल्या जनरेशनने अनुभवलेत. सो आपण पुढच्यांना द्यायला हवेत ते, हे गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या सिस्टीममुळे मी माझं काम करायला खूप मोकळ्या मनाने जाऊ शकते. अगदी निर्धास्तपणे 12-12 वाजेपर्यंत जरी मला साईट व्हिजिट्स असतील, यायला उशीर झाला तरी सुद्धा माझ्या सासूबाई जेवणासाठी माझ्यासाठी थांबतात. मग त्याच्यावरून आमची चर्चा पण होते, की तुम्ही थांबू नका, त्रास होतो वगैरे, वगैरे. सो पण हे खूप गोड आहे सगळं जे आहे ते. सो मी खरंच त्या बाबतीमध्ये नशीबवान आहे, की मी अशा घरात आहे. अशा घराचा एक सदस्य आहे, की जिथे एकमेकांना खूप विचारलं जातं किंवा एकमेकांची मनं जपली जातात. सो येस, त्या बाबतीत मला बिलकुलच स्ट्रगल नाहीये. किती सुंदर गोष्ट सांगितली तुम्ही आत्ता, की आपण ज्या काळात जगलो आहे, म्हणजे आपण आजी-आजोबांसोबत आपण सगळं लहानपण किंवा आपण कधी असं वेगळे जरी राहिलो, तरी विभक्त कुटुंब पद्धती त्या प्रमाणात नाही आणि हेच आपल्या मुलांना मिळायला हवं. हा खरं तर खूप सुंदर विचार आहे. कारण एकीकडे आज आपण बघतोय, की बऱ्यापैकी आजी-आजोबांची मुलांना सवय नसते. अगदी खूप मुलांना माहीतही नसतात. पाळणाघरांची सवय असते. अशा वेळी तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने तुमच्या पुढच्या पिढीचं सुद्धा ग्रूमिंग करताय, तर खरंच ही खूप कौतुकास्पद आणि त्याहीपेक्षा मला ही खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची गोष्ट वाटते आता. त्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप कौतुक. आता मला सांगा, तुमचा सक्सेस मंत्रा काय आहे? सक्सेस मंत्र असं नाही म्हणता येणार, पण
काम करायला आवडतं आणि काम करत राहणं हे एक मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे आणि त्यातून कुठे कुठे नवीन संधी मिळत जातात आणि आपण मग पुढे पुढे जात जातो. तर हेच म्हणता येईल की ह्याला सक्सेस मंत्र म्हणून कन्सिस्टन्सी गरजेची आहे गरजेचं आहे. आणि मनापासून करणं गरजेचं आहे. वाह! मस्त. खूप छान. खरंच कन्सिस्टन्सी प्रत्येकच गोष्टीत खूप गरजेची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काम करतोय ते हम्म. आपल्याला आवडतंय. त्यामुळे आपण त्यात अधिकाधिक रमत जातो आणि ते हम्म. अजून छान पद्धतीने त्याचे रिझल्ट्स पण तसे येतात. हम्म. आत्ता तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रात आता तर ते अगदीच कॉमन झालंय. तुम्ही पण म्हणालात आणि आपण सगळीकडेच बघतो. डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग असावं किंवा मग आर्किटेक्चर असेल किंवा मग डिझायनिंगची इतर अनेकही क्षेत्र आहेत. तर ह्या क्षेत्रात आत्ताच्या ज्या मुली आहेत, त्या ज्या येतायत किंवा ज्यांना यावंसं वाटतंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, की त्यांनी कशा पद्धतीने तयारी करावी? नवीन मुलींसाठी मी सांगू इच्छिते की खूप कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे खरं तर. म्हणजे प्रोजेक्ट्स वरती असं असतं की तुम्हाला स्वतः जाऊन लाकूड कापावं नाही लागत किंवा रंग द्यावासा नाही लागत असं होतं किंवा कुठली तरी इलेक्ट्रिकल वायर जोडावी नाही लागत. पण अशा खूप गोष्टी असतात की तेवढ्याच मेहनतीच्या आणि तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. सो त्यासाठी तुम्ही तेवढं मेहनती असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्ञानासोबत मेहनती असणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि खूप छान एक कम्युनिकेशन पॉवर असणं हे गरजेचं आहे, की कारण हे फील्डच असं आहे, की तुमच्याकडे डिझायनिंग स्किल तर हवेच. तुमची आर्टिस्टिक व्ह्यू हवाच तुमचा. त्याशिवाय एक छान कम्युनिकेशन स्किल हवं, छान मेहनती असणं गरजेचं आहे. कारण त्यातून तुम्हाला खूप गोष्टी तुमच्या सोप्या होतात आणि जमेल तितकी टेक्नॉलॉजी वापरणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हं, आणि जे आताची जनरेशन वापरतेच ते. सो हं. हे गरजेचं आहे 3-4 गोष्टी. तुम्ही कोणाला आदर्श ठेवता तुमचं काम करताना डोळ्यांसमोर? मला लॉरी बेकरांचं काम खूप आवडतं. म्हणजे खूप वर्षांपासून बघते. म्हणजे मी या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी बघते. तर ते काम मला आवडतं. म्हणजे मला पुढे जाऊन जर काही काम करायचं आहे, तर मला असं सस्टेनेबल आर्किटेक्चर जसं केलंय, लॉरी बेकरांनी जसं प्रमोट केलंय किंवा करून दाखवलंय, तर तसं मला इंटिरियरमध्ये करण्याची इच्छा आहे. आणि आत्ताच्या जनरेशन म्हणजे जरा सीनियरच आहेत. शबनम गुप्तांचं काम मला खूप आवडतं. त्या सेलिब्रिटी डिझायनर म्हणू हं, शकतो आपण त्यांना. सो खूपच छान काम आहे. जसं मला आवडतं त्या पद्धतीचं, की थोडंसं रूट्स फॉलो करतात त्या आणि थोडंसं मॉडर्निटी पण असते. कंटेम्पररी हं, 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 डिझाइन हं. फॉर्म. सो मला त्यांचं काम खूप आवडतं रिअली. ओके. तुमचे आत्ता सध्या कुठले प्रोजेक्ट्स चालू आहेत? मेनली मला घरं सजवायला आवडतात. सो मी घरांची कामं करतेय सध्या. अ, तर ते आहे आणि सध्या म्हणजे आगामी काळामध्ये एक छान बंगलो बांधण्याचं काम सुरू होईल. तुमच्या तर स्वतःसाठी? स्वतःसाठी, आमच्या कुटुंबासाठी असं म्हणता येईल. अरे वाह! तर तेही माझे बाबांनी पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ते काम घरचाच प्रयोग करायचा म्हणून मग मला सोपवलं आहे, की "तू हे कर, तुला जसं हवंय तसं." हं. तर आई-बाबांनी मला हे सोपवलंय. तर ते मला त्या पद्धतीने करण्याचा चान्स मिळेल असं वाटतंय. तर त्या बाबतीमध्ये मी खूप पॉझिटिव्ह आहे आणि छान काय करता येईल त्या बाबतीत मी विचार करते. आणि बाकी प्रोफेशनली म्हणाल तर मग अजून बऱ्याच गोष्टींची वाटही बघतीये आणि झालेल्यांबद्दल काही प्रमाणात समाधानी पण आहे, असंही आहे. मला इथे आत्ता तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. मला तुमच्या स्टुडिओचं नाव प्रचंड आवडलंय पैस. आम्ही जसं आधी बोलले, आम्ही संभाजीनगरला राहायचो. तेव्हा माझी आई आणि काकू मला नेवास्याला घेऊन गेले होते, जिथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण काम केलंय. तर तिथे एक खांब आहे. म्हणजे मंदिरात गेलो लहान असताना आपण डोकं टेकून पाया पडतो. जी काही माहिती आई-वडील सांगतात ते आपण ऐकतो आणि ते मग कुठेतरी रजिस्टर होतं ना कायमस्वरूपी. तर तसं आई माझी संस्कृतची शिक्षिका आणि डॉक्टरेट आहे ती. तर त्यामुळे तिने ह्या बाबतीतली माहिती मला ती सततच द्यायची लहानपणी आणि आताही देत असते. तर तिने मला तेव्हा सांगितलं होतं, की असं-असं इथे बसून ज्ञानेश्वरी लिहिली. त्या खांबाला पैसाचा खांब म्हणतात. पैसचा अर्थ समजून सांगितला होता. म्हणलं एवढासा छोटासा अर्थ शब्द आणि त्याचा केवढा गहन हं. अर्थ. त्यामुळे मला प्रचंडच ती गोष्ट आवडली होती.
आणि अर्थ माहिती असल्यामुळे जेव्हा हे ठरवलं की बुवा आता हे आपण करूया रजिस्ट्रेशन कंपनीचं, चटकन तेच नाव डोळ्यासमोर आलं की आपण पैस नाव ठेवूया का? मग लगेच काकाला आणि आईकडून अप्रुव्हल आलं की लगेचच मग आम्ही ते फायनल केलं. त्याचा अर्थ फार सुंदर आहे. पैस म्हणजे अवकाश आणि खांब दोन्हीही वा. गोष्टी कामासाठी, माझ्या कामासाठी खूपच नितांत हो, गरजेच्या आहेत. या 2 अगदीच. गोष्टी नसतील तर मी काम कुठे करू? हो. काही राहणारच नाही. म्हणून पैस डिझाइन स्टुडिओ. वा, सुंदर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्या या भागात येऊन अ, अनेक महिलांना प्रोत्साहन दिले. अत्यंत सुंदर विचार मांडले. आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि ह्याच निमित्ताने हाय क्रिएशन आणि आजच्या भागाचे प्रायोजक यांच्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट. नर्मदा मसाले, कोल्हापुरी चवीचे घरगुती मसाले आहेत. हे नक्कीच तुमच्या जेवणाची सुद्धा रंगत वाढवतील. आणि अशाच पद्धतीने तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आणि मी प्रेक्षकांना सुद्धा विनंती करते की पैस या स्टुडिओला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुमच्या आगामी कामासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच मी प्रेक्षकांना विनंती करते की तुम्ही एकदा नक्की पैस या स्टुडिओला भेट द्या. हाय क्रिएशन ह्या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.